राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय राम जय राम जय राम जय राम रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा भावता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आड बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कानया रे जग जेठी कानया रे जग जेठी देई बेटी एक वेळा देई बेटी एक वेळा देई बेटी एक वेळा ती बेटी एक वेळा काय मोकळी वाणी काय मोकळी देवाने सावधाने वेळे सावधाने वेळे सावधाने वेळे सावधाने वेळे येतवरी होता संग येतवरी होता संग अंगे अंग लपविले अंगे अंग लपविले अंगे अंग लपविले अंगे अंग लपविले तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगे अंतरला
गोपाल कुमार विठोबार कुमार जय गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार म्हणा विजय महाराज नामदेव महाराज आगाव पुढे जा. हॅलो कानया रे जगा जेठी कानया रे जगा जेठी कानया रे जगा जेठी कानया रे जगा जेठी कानया रे जगदेठी कानया रे जगदेठी कानया रे जगदेठी कानया रे जगदेठी देई भेटी एक वेळा दे भेटी दे भेटी दे भेटी एक वेळा कानया रे जगदेठी कानया रे जगदेठी भेटी एक वेळा दे भेटी
विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ रामचंद्र गोपाल पवन सब संतर की कुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु महाराज की जय छत्रपती महाराज की जय जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वणी सावजानी वेढिले येथवरी होता संग अंगे अंग लपविले तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कानया रे जगजेठी देई भेटी एक वेळा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताची हरे चरण संताची दुसरे चरण त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार हे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रहाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगरनाथ उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदु सारजाचे चतुरणाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंड आता वंदु देव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया भाषे दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माशे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु
देई भेटे एक वेळा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्याच परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे यंदाही पण कोरोनामुळे 2 वर्ष खंडित झालेली सेवा पुन्हा यावर्षी सुरू झाली. इथे फ्रूटवाले धर्मशाळा आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही पूर्वीपासूनचं आत्मीयतेचं नातं आहे. मुंबईकरांच्या सोयीनुसार एकादशी कालची झाली की मुंबईकर उद्या सकाळी जाण्याची घाई करतात, म्हणून काला त्यांच्या सोयीनुसार सुरू झाला. गुरुवर्य गुरुनाम गुरु वैकुंठवासी दांडेकर मामा या ठिकाणी आज काला करायचे. त्यानंतर ते गेल्यावर गुरुवर्य धुंडा महाराज करायचे. ते गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव भानुदास महाराज करायचे. त्यांच्यानंतर आम्ही ज्यांना आदराने अण्णा म्हणायचो ते वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार करायचे. त्यांना तो घशाचा त्रास झाला ते हयात असताना. तेव्हापासूनची सेवा ही आजची इथल्या सर्व विश्वस्त मंडळींनी माझ्याकडे दिली. त्यांची मीटिंग झाली. मला फोन आला, संस्थेतूनही फोन आला की यावर्षी फ्रूटवाले. म्हटलं 6 ते 8 लिहू नये, मी त्यावेळेला येणार आहे. आमचे भालचंद्रजी पाटील नलवडे यांनी कल्पना दिली. पाऊस असल्यामुळे ते स्वतः गाडी घेऊन मला घ्यायला आले. पुन्हा दुसरे विश्वस्त आमचे गायकवाड दादा बसलेले आहे. भाऊंच्या मातोश्री 90चं वय आहे, पण खूप त्रस्त होत्या आजारपणामुळे. वाटत नाही त्यांच्याकडे पाहिल्यावर आजारी होत्या. मी त्यांना विनंती केली, घाई करू नका, वर गर्दी आहे, अजून 10 वर्ष थांबा, म्हणजे शताब्दी करता येईल आपल्याला. भाऊंचे सासरेही आलेले आहेत, ते घराणं वारकरीच आहे. जे मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. गायनाचार्य नामदेव महाराज आघाव, रोहिदास महाराज मस्के, विजू महाराज गुजरातवाले, जॅकेटवरून ओळखायचं. इकडचे सर्व माझे टाळकरी महाराज, विनेकरी बाबा, बसलेले सर्व विश्वस्त, पुढे असलेली माऊलीवर श्रद्धा ठेवून आलेली आमची वारकरी मंडळी. पहिलं आपलं एक भाग्य समजा, माऊलींनी पुन्हा बोलवलं आणि आपल्या भेटी करून घेतल्या, हे भाग्य आहे. नाही तर मोठे मोठे महात्मे गेले. वाणा उत्पात महाराज गेले, कैकाडी महाराज, द्यूत महाराज गेले, तिकडे भागवतानंदगिरीजी गेले. आत्ता आमचे विनोदाचार्य इंगळे महाराज गेले. कोरोनाने फार मोठे महात्मे नेले. फार मोठी कधी न भरून निघणारी ही हानी झाली परमार्थिक क्षेत्रामध्ये. आपल्याला पुन्हा ठेवलं भेटी होण्यासाठी. एवढा बिकट काळ भालचंद्र पाटील यापूर्वी कधीच आला नसेल. बापाची डेड बॉडी मुलाला पाहता आली नाही. मुलाच्या प्रेत यात्रेला जन्मदाता बाप नाही. परस्परे सगळी विल्हेवाट. काही ठिकाणी मायबाप ॲडमिट झाले, लेकरं घरात, मायबाप मेले, तिकडेच विल्हेवाट. 2 दिवस रडले लेकरं. शेजाऱ्याने दरवाजा तोडून बाहेर काढले. फ्लॅट सिस्टीम. खेड्यामध्ये कोणी जीव लावतो? आणून रस्त्यावर सोडले. ते भिकाऱ्यानं नेले टोल नाक्यावर भीक मागायला. की बिकट परिस्थिती झाली.
पुन्हा माऊलीची कृपा झाली, आपल्याला यावर्षी एकमेकाला भेटू दिलं. आपण यातून काय शिकायचं? कोणी काही घेऊन गेलेलं नाही, एवढंच शिकायचं की आजपासून कोणाचा द्वेष करू नका, एकमेकावर जीवापाड प्रेम करा. शेवटच्या दिवशी जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यायचा आहे. म्हणून आपलं भाग्य आहे की पुन्हा आपण यावर्षी वारीच्या रूपानं भेटलो. आज सकाळीपासून पाऊस सुरू झाला नाही तर पुढचं ग्राउंड पुरणार नव्हतं आपल्याला. तरी पण हा वारीचा नियम आहे आणि इथल्या मंडळींनी तो चालवलेला आहे. आपण फ्रूटवाले धर्मशाळा, मला 43 वर्षे झाले आनंदित आहोत. 1978 पासून हे सगळे पाहिलं. आम्हीच बाहेर नंबरला लागायचो जेवायला मिळालं पाहिजे म्हणून, गर्दी असायची ना तिथे. तो पूर्वीचा काळ. बस किती साधक, किती महात्मे, किती लोक या धर्मशाळेने जेवू घातले त्याचा अंदाज नाही. मी तर म्हटलं, अध्यक्ष महोदय आणि त्यांचे सर्व विश्वस्त मंडळी बसलेली आहे. पूर्वी ही सुदामपुरी वाटायची, आता श्रीकृष्णाची द्वारका झाली. याचं कारण काय? सगळे विश्वस्त अध्यक्ष एका मायेची लेकरं होऊन हा कारभार पाहतात आणि सगळ्या विश्वस्तांचा विश्वास अध्यक्षावर आहे. अध्यक्षाच्या चेहऱ्याकडे पहा, जगाच्या सगळ्या श्रीमंताच्या पेक्षा समाधान त्यांच्याकडे दिसतंय तुम्हाला. हे नाटक नाही, नाटक नाही. म्हणून त्यांची मी गंमत केली. हे तर ऐश्वर्य आहेच, पण तुमच्याकडे पाहिलं की 3 गोष्टी दिसतात. अध्यक्ष संत आहे, अध्यक्ष शांत आहे आणि अध्यक्ष श्रीमंत आहे. म्हणून ऐश्वर्य आहे. मी सहज म्हटलं, हे तर आम्ही तारीख लिहून घेतो गायकवाड दादा. त्यांना म्हटलं अध्यक्षांना, जेव्हा तुमच्या मनात येईल महाराज बदलायचा त्या दिवशी मी नाही येणार. त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणले आता नाही बदलायचा बाबा. हां, प्रेमाचे संबंध आहे. हं, एकदा पुन्हा सर्वांना मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी सर्वांना नमस्कार. काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की सर्वांना माहिती आहे, मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या दिवशीच्या कीर्तनात बुवानं सैराट काही सांगत सुटावं. हां, आमचे जगन्नाथ महाराज पवार वेदांत वाचस्पती, आम्ही आदराने ज्यांना अण्णा म्हणायचो, ते आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी होते. परमार्थातला ढाण्या वाघ ते सांगायचे, रामराव बुवा, हा अण्णा, हे पहा, लोकांना हसवता आलं नाही तरी चालेल, होईल काय,
ते म्हणतील कालच्या बुवानी खूप हसवलं, पुढच्या वर्षी या बुवाला नका सांगू, नाही जायचं त्या गावाला. पण आपली पद्धत बदलू द्यायची नाही. फक्त विनंती आहे, अण्णा म्हणायचे, कीर्तनाचा तमाशा करू नका. कीर्तन हे कीर्तन ठेवा आणि तमाशा हा तमाशा असला पाहिजे. मग जसं तास घ्यायला प्राचार्य येतात क्लासमध्ये, तेव्हा प्राचार्य पुढच्यांना विद्यार्थी समजतात, स्वतः प्राचार्य असतात आणि ते गणित बोर्डावर लिहून देतात आणि ते गणित सोडवतात 1 तास विद्यार्थ्यांसाठी. तसं आपण कीर्तनाला गेलो की आपण स्वतः प्राचार्य समजायचं, स्वतःला श्रोत्यांना विद्यार्थी समजायचं, अभंगाला बोर्डावर लिहिलेलं गणित समजायचं आणि ते 2 तास सोडवायचं. ही पद्धत बदलू द्यायची नाही. अभंग चाली म्हणण्यासाठी घ्यायचा नाही, सोडवण्यासाठी घ्यायचा. आणि कीर्तन करताना संताची मर्यादा आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञानाविरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराया. प्रेम भर वैराग्याच्या युक्ती विवराया. प्रेम भर वैराग्याच्या युक्ती विवराया. प्रेम भर वैराग्याच्या युक्ती विवराया. संत संगे अंतरंगे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे, संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे नाम बोलावे. संत संगे हो. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बुवाच्या घरची नाही, बस लक्षात. म्हणून बाकीच्या दिवशी सुद्धा. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वाने चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. हो चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केला देवे गोकुळे, केला देवे
चरित्र ते उच्चारावे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी जे चरित्र केलं त्याचं काल्याच्या कीर्तनात उच्चारण करायचं, आचरण करायचं नाही. नाही तर बरीच माणसं देवाचं लागोपुरतं चरित्र आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करतात. इकडचे लोक चांगले आहे भालचंद्र पाटील. तिकडे म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडे महादेवाच्या मंदिरात गांजा ओढतात. इकडे नाही, तिकडचे लोक. बरं ते एकटं नाही, त्यांची टोळीच असते. नोहे एकल्याचा खेळ अनमनोनी मेळ. बरं सप्ताह करा तुम्ही, पाया पडा तर माणसं कामं करत नाही. त्यांच्यात धाऊ धाऊ न सांगता एक घाई गाठोडी सोडतं, दुसरं पाणी आणतं, तिसरं मळून काढतं, चौथं नारळाच्या दोरीची गुंडाळी करतं, पाचवं गुलाबाच्या फुलाचा रस काढतं, सहावं ठासून चिलीम भरतं, सातवं मग काडी पेटी. एकमेका सहाय्य करू, त्यांच्यापासून शिका. विना सहकार नाही उद्धार. आणि अवघे धरू. मग त्यांचा ते तीनदा असं महादेवाकडे दाखवतात. त्यांचा तो विधी आहे. असं एवढ्यावर जर महादेव लक्ष देत नसेल तर सामूहिक निमंत्रण महादेवाला. अलग खोल दे पलक देख दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलिम भरा है ताजा, तू दम लगाने आजा. अजून महादेव यांच्या दमाची वाट पाहतो. जर आपण असं म्हटलं रे भगवान शंकर का दरबार है रे, आप यहाँ ऐसा मत किया करतो बाबाजी, ये भी तो भगवान शंकर का प्याला है. असं तेवढाच कसा प्याला आवडला भाऊ तुला? आम्ही तर ऐकलं महादेवानं हलाहल विष प्राशन केलं. तू घेणं रोगोर ते नाही जमत. गांजाच कसा चालला? लागू पुरतं चरित्र आचरण्यात नाही, उच्चारण करायचं आहे. न देव चरितम चरेत का भार्गवेन हतो माता एक जायाश्च पांडवाः. आणि करा बरं याचं आचरण. परशुरामानं जमदाग्नीच्या सांगण्यावरून आपली माता रेणुका तिचं मुंडकं तोडलं. परशुरामजीवर जमदाग्नी प्रसन्न. शाबास बाळा, पितृ आज्ञा पालन करता पुत्र माझ्या पोटी जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे. मी प्रसन्न आहे. बोल काय पाहिजे? तुम्ही प्रसन्न आहे का बाबा? हां, माझी आई जिवंत करून पाहिजे. मी मारलं हे तिला कळता कामा नये. पुन्हा रेणुका जिवंत केली. हे एकानं कीर्तनात ऐकलं. घरी गेलं. त्याचं म्हातारं लाल डोळे करून म्हणलं, बाळू काय घे रे कोयता, उडव म्हातारीला. बाळू अर्धवटच होता. कोयता घेतला आणि मुंडकं तोडलं म्हातारीचं. आणि मग तंबाखूला चुना मळून म्हातारं म्हणलं, शाबास बाळू, मी प्रसन्न आहे आज्ञेचं पालन केल्याबद्दल. बोल काय पाहिजे तुला? म्हातारी जिवंत करून पाहिजे. देते का हे चुन्यावालं? म्हणून आचरण करू नका, फक्त उच्चारण. विठ्ठल एक जायाश्च पांडवाः. ते पोथ्या लागतात का नाही? श्रावण महिन्यामध्ये खेड्यामध्ये लोक कमी शिकलेली असेल अध्यक्ष महोदय, पण भावना प्रधान असतात. पोथ्या लागतात. मग गोट्यावर बसली की चर्चा. औंदा काय लावला पाटील? हरिजा हरिजा. हरी विजय म्हणता येत नाही, पण प्रेम पहा त्यांचं. म्हणजे गेल्या साली काय होता? रामिजा. पुढच्या वर्षी काय लावणार? पांडव प्रताप. मग त्या पोथ्या लागतात. गावात ज्याची जशी आवड तिथे तिथे ते श्रवणाला. एक नवरा बायको होते. बायको जायची पांडव प्रताप आणि हा जायचा हरिजा. बरं का गायकवाड दादा? आणि तिकून आल्यावर हे त्याच्याजवळ सांगायची असं पोथीत झालं, आणि हा तिच्याजवळ सांगायचा असं हरिजात झालं. 15 दिवस. बरं का रोहिदास, हे चांगलं ऐक. 15 दिवसांनी बायको आधी आली पांडव प्रताप ऐकून, आणि थोडा 5 मिनिटानं हा आला हरिजावाला. अंगणात उभा राहून आतल्या बायकोला, खूपच मजा. बायको म्हणली, आज तरी या. नाही खूपच मजा आज पोथीत. आजचा आवेश वेगळाच आहे हो तुमचा. आज तर या. आला. काय मजा? विचारूच नको. नाही सांगा ना. खूपच मजा आली. कुठं? हरिजात.
काय होतं? 16,108 बायका एकट्या कृष्णाला. बरं मग मी म्हणणार होतो तुला काय, त्याला 16,108 होत्या तर देते का परवानगी? उद्या करू का दुसरी? बायको म्हणली मला वाटलंच आज सकाळपासून पाणी मुरत आहे. अहो पण हा तुमचा हरिजा झाला. मी आताच आली ना तुमच्या पुढं पांडव प्रताप ऐकून. मग आमच्याही पोथीत नेमकं आजच होतं काय, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5 पती. कोणाला? एकट्या धुरपतीला. धुरपती. मग अहो मीच म्हणणार होती तुम्हाला काय, तिला होते 5 तर करू का दुसरा? बोले तेरी बी चूप मेरी बी. असा सरळ ये ना. अरे म्हणून बरं का रविदास, म्हणून आचरण नाही फक्त उच्चारण. आचरण करायचं असेल तर श्रीरामाच्या चरित्राचं करा, आणि उच्चारण करायचं आहे गोकुळात घडलेल्या कृष्ण चरित्राचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. हे एकमेकाच्या विरोधात आहे, निवडणुकीला उभे नाही. विरोधात म्हणजे नावापासून. कृष्ण शब्दात एकही सरळ अक्षर नाही, राम शब्दात एकही वाकडं नाही. राम सरळ आहे. कृष्ण वेल्डिंग केलेला, क ला र न ला श असा वेल्डिंग आहे. जन्मापासून विरोध आहे. रामाचा जन्म भर दुपारी झाला, कृष्णाचा मध्यरात्री. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला, रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात, रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात, रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात. येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेल. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन पिसाला शोभा सिंधु खरारी. माता नाराज झाल्या. चतुर्भुज में प्रकट हुए भगवान. हाँ मार क्या मामा कहते हो, अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा क्या कौशल्या का बेटा है, क्या करो छोटे हो जाओ. माता पुनि बोली सोमति डोली तज होता तय रूपा ही जैसी सुलीला अति प्रियशीला यह सुख परम अनुपा. लहान झाले, लहान झाले. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करो? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. जेव्हा रडायला सुरुवात केली बरं का, मग दासीनं बघितलं, बाळ झालं, ती पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज. क्या हुआ? आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाई बुलाई बजाओ बाजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. दशरथजीचा आदेश. आणि अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजू लागले, तेव्हा एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागले, बाई कशाच्या नौबदा वाजती, बाई कशाच्या नौबदा वाजती, बाई कशाच्या नौबदा वाजती, बाई कशाच्या नौबदा. पुत्र झाला, पुत्र झाला दशरथ चला चला ते जावो, बाई चला चला ते जावो. पुत्र झाला, पुत्र झाला दशरथ चला चला ते जाऊ, चला चला ते जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, बाळ पाहू चला चला ते जाऊ. बाई बाई चला चला ते जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, बाळ पाहू चला चला ते जाऊ. बाई चला तेथे जाऊ, तेथे जाऊ. बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा चला चला तेथे जाऊ कौसल्याचे बाळ पाहू.
राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी, थोडस प्रचंड गर्दी राजा दशरथीच्या राजवाड्यापुढे. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे, विरोधाभास सांगतो. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं आळंदीला आली. फ्रूटवाल्यात, अध्यक्ष महोदय घ्या पेढे, मला बाळ झालं. वाचलं का कुठं? अरे इथे आनंद आहे दशरथ कौशल्येला आणि तिथे चिंता आहे वसुदेव देवकीला. हा विरोधाभास पहा. पतिदेव सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळलं. हा दोघातला फरक आहे. पुन्हा सांगतो. रामचरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचने. किसनरावचं अनेक बाण्या, पुढचा सगळ्या उद्योग माहिती आहे तुम्हाला. अनेक पत्न्या, अनेक वचनं. म्हणून एक बाणी, एक पत्नी, एक वचनी चरित्राचं आचरण, अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचनं या चरित्राचं उच्चारण. बस चरित्र ते उच्चारावे. त्यात एक मार्मिकता आली. केले देवे गोकुळी, गोकुळात घडलेलं, बाकी नाही. कारण 3 ठिकाणी चरित्र घडलेलं आहे. गोकुळ, मथुरा आणि द्वारका. 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते असा इतिहासकाराचा अंदाज. 125, त्याच्यात 3 टप्पे पडले. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते, 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते आणि 95 वर्ष द्वारकेत होते. असे 125 वर्ष. 18, 12, 30 आणि 95 झाला हिशोब झाला. ही फ्रूटवाली मंडळी आहे, हिशोब तर असंच करतात ते, आहे का नाही. असं 125 वर्ष. आता बरोबर आहे का? हां, हिशोब झाला नाही? झाला असं. अरे 11 वर्षे 52 दिवस, हे 12 धरून घ्या. गोकुळ 18 वर्षे 7 महिने, 1-2 महिन्याचा फरक पडत असं एवढं काय लालडोळे करता. हे मथुरा आणि 95 द्वारका. इतिहास सांगतो की भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाच्या रथावर सारथी झाले, बरं का गायकवाड दादा, सारथी झाले लढाईत, तेव्हा 90चं वय होतं भगवान कृष्णाचं. हे लढाईतली ड्रायव्हिंग हे आहे का? ट्रॅक्टरवरचं उतरलं आणि बसलं चिबड्यावर. युद्धातली ड्रायव्हिंग 90च्या वयात करत होते. बरं तिकडेही कमी नव्हते म्हणा. द्रोणाचार्याचं वय युद्धात 140 आणि भीष्माचं 180 होतं. तरी हे 2 म्हातारे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. ते तिथलं सांगतो. आता मी कशा करता सांगितलं हे, हा आलं लक्षात. पंच होते तसं आजूबाजूला गेलो तर येतो मी. 95 वर्ष द्वारकेला देव होते, तरी संताच्या प्रमाणात नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते, तरी अभंगात नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात. त्या काळात जेवढं घडलं तेवढ्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. थोडंसं रामाचा संबंध 9शी आहे तर कृष्णजीचा 8शी आहे. 9चा आकडाच असा आहे, स्वतंत्र मोठा. त्याच्यापेक्षा मोठा अंक जगात कोणता नाही. स्वतंत्र मोठा अंक जगाच्या पाठीवर 9चा आहे, स्वतंत्र. काय म्हणतील शेजारचं 10 नाही कळत का तुम्हाला? कळतं ना. मग 9पेक्षा मोठं नाही का? आहे ना, पण ते स्वतंत्र मोठं नाही. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठा झाला असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल. आणि समजा भालचंद्र पाटील शून्यानं पाठिंबा काढला तर एकचं काय हाल होईल? म्हण जगातला स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. संबंध 9चा कुठेही स्थिर आहे. तो कुठेही फिरवा त्याला स्थिर आहे.
9 2 18 8 1 9 ते 27 7 2 36 6 3 9 5 45 5 4 9 54 54 5 9 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 8 1 9 सरळ नाही आडवं लावा 9 2 18 8 1 9 18 36 6 3 9 36 72 7 2 9 72 2 144 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9 रात्रभर कागद काळे करा आणि सकाळी सांगा 9च तुलसी तुलसी कहे इस राम को क्यों न भजत निशंक आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. कृष्णजीचा संबंध 8 से आला. 8चा आकडाच असा आहे अध्यक्ष महाराज, त्याला गाठ नाही. मराठीतला आकडा 8 बिना गाठीचा, बाकी सगळ्या आकड्याला गाठी. 1ला वर गाठ, 2ला खाली गाठ, 3ला मध्ये गाठ, 4ला खाली गाठ, 5ला उजव्या भागाला गाठ, 6ला खाली मध्ये गाठ, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8. छत्रीची दांडी, गाठच नाही. आणि त्याच्यात चढउतार आहे. हा संबंध कृष्णचरित्राशी जुळतो बरं का दादा. चढउतार म्हणजे 8 वरही जातो आणि खाली येतो. 8 2 16 6 1 7 उतरलं. 8 1 24 4 2 6 8 चौक 32 3 2 5 8 45 4 0 4 आलं खाली. पुढे पहा 8 6 48 8012 गेलं वर. असं आहे, हे गेलं वर. मी हे का सांगतो? आवेश आणि पलायन, जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाले भगवान. हे 8 2 16 पलायन. कारण नसताना तुटकं चाक घेऊन युद्धात भीष्मावर धावले. हे 8 6 48 आवेश. विठ्ठल 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 जन्म झाला अष्टमीलाच, अवतारही 8वा, देवकीच्या पोटी क्रमांक 8वा, आणि कार्य केलं ते 8च स्वरूपामध्ये. 8च. बालकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्णन, भगवान कृष्णन, पुढे योगेश्वर. तुम्ही मोजा, हे 8च स्वरूपातलं कार्य आहे. अर्जुनाच्या रथावर जो सारथी आहे हा योगेश्वर. सगळे पाठ आहे तुम्हाला. यत्र योगेश्वर कृष्ण असं म्हटलं का? यत्र भगवान कृष्ण, यत्र श्रीकृष्ण. इथे योगेश्वर घातला शब्द. हा, हे 8वं स्वरूप कार्य आहे. यत्र योगेश्वर कृष्ण, अर्जुनाच्या रथावरचा सारथी. द्वारकेचा राजा झाला तेव्हा भगवान कृष्ण. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. बस, हे उत्तर लक्षात आहे. भगवान कृष्ण आहे. त्याच्या आधी रुक्माईसोबत लग्न झाला श्रीकृष्ण. श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्या चरणाची सेवा करती रात्रंदिवस, हा श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायी चारल्या, हा गोपाल. हा गोपाल. रास क्रीडेमध्ये हा युगल. राधेच्या सानिध्यात हा राधाकृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं, हा लाला कृष्ण. आणि पहिला प्रगट झाला हा बाळकृष्ण. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्णानंदा बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा हरे. आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदला नर नारी, आनंदला नर नारी, आनंदला नर नारी, आनंदला बाळकृष्णानंदा घेरी, बाळकृष्णानंदा घेरी, आनंदल्या नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्णानंदा हरी. हो बाळकृष्णानंदा हरी, आनंदला नर नारी, आनंद हे पहिलं स्वरूप कार्य आहे. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी. आणि मग यशोदेनं ज्याचं लालन पालन केलं, एका जनार्दनी माय घरोघरा प्रती जाय. रडायची माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे. हा लाला
लाला राधेच्या सानिध्यात राहू लागला. हा राधा कृष्ण, राधा आणि तो मुरारी क्रीडता ती कुंजवणी. राधा पण पहा, राधा शब्द भागवतात आला की शुकाचार्यांना उलट व्हायचं. बरं का रोहिदास, उलट म्हणजे धारा, राधाच्या उलट धारा. धारा म्हणजे टी व्हीची जाहिरात नाही गायकवाड दादा. धारा धारा, शुद्ध धारा, ते धारा नाही, अश्रुधारा. नुसतं राधा शब्द आला की लिखाण बंद व्हायचं आणि घळघळ 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 शुकाचार्य रडायचे. काय भक्ती असेल, घरी जाऊन विचार करा. नुसता राधा शब्द. बंद करा मोबाईल, मोबाईल बंद करा कार्यकर्ते. कोणतरी बोलावलं त्यांना. आता ते पहा, त्यांना उठून जावं लागलं ना, तसं तुमच्यावर वेळ येऊ नये म्हणून बंद करून ठेवा. त्यांना काय माहिती तुम्ही कुठं बसला. आता पूर्वी नव्हते तरी आपले व्यवहार चालत होते, तसं समजायचं. कोरोनात मोबाईल सहित नेलं असतं आपल्याला तिकडे. म्हणून आता थोडं कितीक राहिलं आता, बस पाऊण तास आहे. मी 1 मिनिटही पुढं जात नाही. म्हणून मोरारी बापूंचे उद्गार आहे की सध्या परमार्थात मोबाईलच्या रूपानं कलियुग घुसला. त्यांचे शब्द नाही ऐकू देत. असल महत्त्वाचं काम पण उठवलं का नाही परमार्थातून कोणी? मोबाईलने. इतका बिलिंदर मोबाईल आहे. मी तो तसं नाही म्हणत, पण उठवलं ना, आहे महत्त्वाचं, मलाही मान्य आहे, पण उठवलं की नाही. आणि बंदच असता तर तो बोललाच असता नंतर 8 वाजता. म्हणून एवढी विनंती, काही बिघडत नाही. आता माझ्याकडे मोबाईल आहे, मला तर मोदी साहेबाचे येत असतील, पण मी बंद करून ठेवतो. विठ्ठल विठ्ठला 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 भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. नुसतं राधा शब्द आला की घळघळ 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 शुकाचार्य रडायचे. काय भक्ती असेल. थोडंसं वाढतंय अध्यक्ष महोदय, पण सांगतोच आता. भागवतातली राधा, रामायणातली उर्मिला, हे दोन्ही अनिर्णित पात्र आहे. अजूनही प्रश्न आहे. मैथिलेश शरण गुप्ताजी, उर्मिला शब्द आला की पुढचं लिखाण त्यांना जमत नव्हतं, लेखणी ठेवून द्यायचे आणि उर्मिलेला आठवण नमस्कार करून रडायचे. अजूनही वनवास कोणाला, हा प्रश्न आहे. खरा वनवास उर्मिलेला आहे, हे लक्षात घ्या. जरी राजवाड्यात होते. काय पतिव्रता भक्ती असेल ते. आता 1 मिनिट. हनुमानजीला बिना टोकाचा बाण मारून खाली पाडलं नंदीग्रामात. प्रसंग रात्रीचा आहे. द्रोणागिरी घेऊन जाताना सगळ्यांना कळालं, तेव्हा सगळ्या अयोध्येतून आल्या. कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, शत्रुघ्न, भरतजीच्या जवळ सगळे येऊन वसिष्ठ, गुरुदेव, अरुंधती माता सर्वांचा परिचय करून द्यायचं काम रात्री 12ला द्रोणागिरी घेऊन जाताना परिचय करून दिला भरतजीनं. हनुमान जी महाराज बोलो, ये मेरे कुलगुरु वशिष्ठ है, प्रणाम करता हूँ. मेरी गुरु माता अरुंधति, प्रणाम. ये मेरे सुमंत बाबा है, पिता गुजरने के बाद हमें बेटे की तरह संभालने वाले. सुमंत जी को प्रणाम. ये मेरी माँ कौशल्या देवी है, भरतानी परिचय. माँ अंजना के बेटा का प्रणाम स्वीकार करो. ये मेरी माँ सुमित्रा जी है, माँ प्रणाम करता हो. ये दूर खड़ी है ना सर झुका के. हाँ, ये दशरथ महाराज की रानी, इसका नाम कैकेयी है. संबंध तोडला, माँ म्हटलं नाही, खाली मान घालून रडत होती कैकेयी. मग भावाचा, ये मेरा छोटा भाई शत्रुघ्न, प्रणाम. ये शत्रुघ्न की पत्नी श्रुतकीर्ती है, प्रणाम करता हूँ. ये मेरी पत्नी मांडवी है, प्रणाम. पण उर्मिलेचा परिचय करून देताना रोहिदास भरताचं रडणं सुरू झालं. काय पात्र असेल. भरतासारखा साधू
वर्णन करण्याच्या आधी रडतो. काय पात्र असेल. आणि सांगितलं, ये मेरे रघुकुल की शान है, रघुकुल का गौरव है, मेरे लखन भैया की पत्नी उर्मिला जी है और बहुत दुखी है. हनुमानजीला कोड सुटेना. हनुमानजी उर्मिलाजी जवळ आले, नमस्कार केला आणि विचारलं, माँ बोलो हनुमान. मैं ब्रह्मचारी, संसारियों के सुख दुख का मुझे स्वानुभव नहीं, लेकिन एक सवाल पूछता हूँ. क्या? हा मारुती सूर्योदयाच्या आत पोहोचला नाही तर आईसाहेब उद्या तुम्हाला कुंकू लावता येत नाही. तुमचं कुंकू धोक्यात आहे. शक्ती लागलेली आहे आणि तरी सगळ्या रडतात ना, तुम्ही प्रसन्न आहे. हो, कारण मला शंका आहे मारुती राया. कशाची? माझ्या पतीला शक्ती लागलच कशी. शाबास. घरी बसून सांगता का तुम्ही? मी रात्रीचा गेलो तर डॉक्टर उचलून आणला. आता हे औषधाचं दुकान घेऊन चाललो. तरी माझा एक प्रश्न आहे. मेरे पतिदेव को भली भांति मैं जानती या तू जानता हनुमान? नहीं, आप जानते माँ, मला माहिती आहे. हनुमंता, माझ्या पतीचा लक्ष्मणजीचा एक क्षणही रामाच्या चिंतनाशिवाय जात नाही. तर शक्ती लागायला जागाच कुठे शिल्लक आहे. शक्ती लागेल ज्याचं चिंतन करतोय माझा पती, त्या रामाला लागेल, माझ्या पतीला नाही लागू शकत. अहो लागली माते. बरं एक विचारू, इस समय मेरे पति लखन जी क्या कर रहे? ओ राम की गोद में सो रहे माँ. राम जी क्या कर रहे? लखन के लिए सर पटक पटक के रो रहे. सच है? सच है. देखो हनुमान, जिसको शक्ति लगी है वो रामचंद्र रो रहे, जिसको कुछ भी नहीं हुआ मेरे पति राम जी की गोद में सो रहे, तो उर्मिला किस लिए रोएगी हनुमान? एक एक पात्र. धन्य हो माँ. लेकिन क्या सूरज उदित होने के पहले पहुंचना चाहिए? कैसी गलत बातें करते हनुमान. एक सवाल पूछूं क्या? कौन सा बाप है दुनिया में जो सुबह सुबह अपने बेटे का मुर्दा देखना चाहता? कोई बाप नहीं माँ. तो आपको पता है लखन कौन है? कौन है? सूर्य कुल का बेटा है, सूर्य उसका पिता है. तो सूरज को पता नहीं क्या? मैं उदित होने के पहले हनुमान नहीं पहुंचा तो मुझे मेरे बेटे का लखन का मुर्दा देखना पड़ेगा. उर्मिला का विश्वास है हनुमान, तू जाने के पहले सूरज उदित नहीं होगा. ही पात्र उर्मिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामायणातली जशी उर्मिला तशी भागवतातली राधा. अगदी थोडक्यात सांगतो. इतकी भक्ती भालचंद्र पाटील. श्याम श्याम विठ्ठल राधा आप ही श्याम भई हो, फिर पूछत अपने सखियन को राधा कहाँ गई, राधा कहाँ गई. बस. श्याम श्याम रटत राधा आप ही श्याम भई, फिर पूछत अपने सखियन को राधा कहाँ गई. कृष्ण चिंतन करता करता राधाच कृष्ण झाली आणि पुन्हा मैत्रिणींना विचारत होती की राधा कुठं गेली. याच्याहून तिची भक्ती लक्षात घ्या. का ग काल का नाही आली कृष्णजीच्या भेटीला? ती सखी म्हणायची येणार होते, मग सासरा नको म्हणला आणि सासूनही लाल डोळे केले म्हणून थांबली. तेव्हा राधा सांगायची, हे बघ
जब प्रेम के पंथों में पैर दिया, हे शब्द राधेचे आहे. भक्ती मार्गात पाऊल टाकला ना, आता कोणाच्या बापाला घाबरायचं नाही, राधा सखीला सांगायची. जब प्रेम के पंथों में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. तलवारी खाली मान घालायची पाळी आली तरी कृष्ण देवासाठी आपण आता माघार घ्यायची नाही. ही भक्ती राधेची. राधेच्या सानिध्यात सारखे भगवान, सारखे भगवान, सारखे भगवान. आता घरी होतच ना तसं रे रोहिदास. यांनी मीटिंग घेतली, मी त्या मीटिंगला होतो. कोणी? सत्यभामा, लक्ष्मणा, मित्रविंदा, रुक्माई, 8 जणी. आणि त्यांच्या मीटिंगमध्ये विषय निघाला, अलीकडे आपला बुवा रात्री 9 पर्यंत येत नाही घरी, जातो कुठं? त्याच्यात सत्यभामा म्हणाली, आता तुम्ही विचारता म्हणून सांगू काय? आखो देखा हाल, मी डोळ्यानं पाहिलं काल. देखी लागे माये यमुनेच्या तीरे, देखी लागे माये यमुनेच्या तीरे, देखी लागे माये यमुनेच्या तीरे, देखी लागे माये यमुनेच्या तीरे. हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. हात खांद्यावर राधिकेच्या, राधिकेच्या. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या. याला म्हणतात आखो देखा हाल, देखी लागे माये यमुनेच्या तिरी. हात खांद्यावरी राधिकेच्या, राधेच्या खांद्यावर हात टाकून फिरत होता आपला मिस्टर. हे 8 जणीत चाले. असं राधेनं आपला बुवा पागल केला बरं का. तिचाच काटा काढायचा. राधा चालली होती, राधे इकडे ये. आणि गरम दूध राधेला प्यायला दिलं. इतकं गरम की बोट घातलं तर वरचं कातडं सोलून निघेल कांद्यासारखं, एवढं गरम. राधा गटा 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 दूध प्याली. राधेला काही झालं नाही. ह्या बघत होत्या हिची जीभ बाहेर येईल, डोळे बाहेर येईल, तडफडल, काही झालं नाही. गटा 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 दूध प्याली राधा, निघून गेली. पण सायंकाळी भगवान श्रीकृष्णाच्या पायाची सेवा 8 जणी करू लागल्या तर पायाला फोडं. विचारलं, कुठं गेलता बिना चपलाचा पराक्रम गाजवायला? हा तुमचाच पराक्रम आहे रुक्माई. म्हणजे काल तुम्ही राधेला दूध पाजलं ना गरम, त्याच्यामुळे फोडं आले माझ्या पायाला. सत्यभामा म्हणली, खरं आहे का ग दिदी? काय आजार मशीला आणि इंजेक्शन खालीला दूध पाजलं राधेला आणि फोडं याच्या पायाला? देव म्हणाले, खरं आहे का? श्रीराधिकायां हृदयारविंदे पादारविंदं विराजते मे अदोष्ण दुग्धम प्रतिपान थोंगरा. अरे रात्रंदिवस माझे चरण माझ्या राधेच्या हृदयात असतात रुक्माई. आणि तुम्ही गरम दूध पाजलं तेव्हा मी माझ्या पायाला फोडं येऊ दिली आणि माझी राधा सांभाळली. याच्याहून तुम्ही लक्षात घ्या. तो रास क्रीडेचा प्रसंग आता लवकर उरकतो बाबा, अर्धाच तास आहे. आमचे तास लगेच संपतात. बरं का रोहिदास, हे संपत बरोबर करू आपण.
युगल त्याचं नाव आहे युगल कृष्ण. हे चौथं स्वरूप कार्य आहे युगल कृष्ण. युगल म्हणजे जोडपं, त्याला जोडपं म्हणतात. तुम्ही पेपरला वाचत नाही का, प्रेमी युगुलांची रेल्वेच्या रुळावर, बस त्यालाच युगल, बस हे जोडपं. प्रत्येक गोपिकेला वाटत होतं रासक्रीडेत कृष्ण माझ्याच पुढं आहे. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी, कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी. एक एक गोपी संगे एक एक गडी, एक एक गोपी संगे एक एक गडी. एक एक गोपी संगे एक एक गडी. एक एक गोपी संगे एक एक गडी. त्रिकिटन त्रिकिटन त्रिकिट त्रिकिट धुम तनन नन, त्यात होती राधा छान खेळू फुगडी. हरी हरी खेळू. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडे. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडे. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडे. लहान गोपी लहान लहान गडी. लहान लहान गडे. लहान लहान गडे. हो गडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी. एक एक गोपी संगे एक एक गडी. प्रत्येकीला वाटायचं कृष्ण माझ्याच पुढे आहे. रास क्रीडा रंगात आली. रात्रीचा प्रसंग बरं का रोहिदास. आणि राधा रास क्रीडेतून बाजूला निघाली. तिच्या मागं देवही निघाले. राधा पुढे देव मागे. तिला असं वाटलं 16,107 सोडून आला का नाही पठ्ठीच्या मागं, पठ्ठीच्या. देव मागे मागे, राधा पुढे. काही रासक्रीडा चालू. थांब राधे, राधे थांब. राधे थांबायला तयार नाही. राधे थांब. थांबले. का चालले, चल वापस. तशी नाही येणार देवा. मग आता मी थकली. चालवेना हरी मज आता, चालवेना हरी मज आता, चालवेना हरी मज आता, चालवेना हरी. कडिये घेसी तरी येते बरोबरी. 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 चालवेना हरी आता चालवेना हरी आता चालवेना हरी आता चालवेना हरी. प्रमाण पाहिजे ना रे, नाही तर उगाच काही आधार नाही चाललं ठोकत. कडिये घेसी तरी
कीर्तन पोटभर करा म्हणलं. हो कळी घेशी तरी येते बरोबरी चालवे ना हरी मजा आता ते नाही जमणार नाही चालली मग पुन्हा थांब राधे राधे थांबत नव्हती. नको थांबू राधे नको थांबू फक्त एकदा माग वळून बघ. तुका मने पाहिले मागे तुका मने पाहिले मागे तुका मने पाहिले मागे तुका मने पाहिले मागे विजू हा ना प्रमाण पाहिजे का नाही. नको थांबू राधे फक्त एकदा माग वळून बघ. आणि रोहिदास राधेनं माग वळून पाहिलं. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. 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 बोला पाठ आहे तुम्हाला. वैकुंठ नायक गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. करिता शोक सकळही करिता शोक सकळही. गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. करिता शोक सकळही. करिता तेव्हाही गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. गुप्त झाला तेव्हा वैकुंठ ही सवय ठेवा. व्याख्यान कितीही करा पण त्याला आमच्या संताचं प्रमाण द्या मग वारकरी ऐकतात. विठ्ठल विठ्ठल हरी 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 गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. बस मग भयभीत झाली पाहू लागली. पण पाऊलाचे ठसे उमटले. गुप्त झाला पण ठसे पाऊलाचे देवाच्या. शंख चक्र गदा पद्मचिन्ह पाऊल खुणावर. आणि त्या पावलानं राधा निघाली वापस. पण देव दिसेना. आणि मग विरहाचं दुःख सहन होईना.
आणि मग देवाच्या नावानं टाहो फोडून रडू लागली. कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी. कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी. हो दी भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी. कान यारे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक कान यारे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. मग रडू लागली. विरहाचं दुःख सहन होईना. कानया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा. शब्द पहा, देई भेटी एक वेळा. सारखा भेटत होता देव, तेव्हा महत्व कळलं नाही. देव निघून गेल्यावर देई भेटी एक वेळा. असंच आहे. अतिपरिचय तोपर्यंत महत्व वाटत नाही. बाप जिवंत आहे अध्यक्ष महोदय, तोपर्यंत बापाचं महत्व मुलाला कळत नाही. एकदा वडील गेले मग केवढाही मोठा फोटो लावा, घराचं वजन जातं. ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. काय प्रेम उचंबवून येतं. डेड बॉडीला सगळे कवटाळू कवटाळू रडतात. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल, मरून पहा. शपथ खोटं नाही. जन्मभर ते चांगलं बोललं नाही. दादा ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत. माणूस होता राव, हिरा होता. खोटं अजिबात जमत नव्हतं त्याला. त्याचं ना आपलं पटत नव्हतं म्हणावं. कसं पटल, तुला खरं चालत नव्हतं. ते प्रेत यात्रेत मग ते सगळेचे सगळे, मुलगी येती, सून, मुलगा, म्हातारी, आणि प्रेताला कवटाळू कवटाळू. मुलगा म्हणतो, कळल्या कळल्या आलो बाबा, एक शब्द तरी बोला ना. सून म्हणती, चमचाभर तरी दूध घ्या ना. डेड बॉडीला बरं का. मुलगी म्हणती, एवढं तरी ऐका ना.
म्हातारी तर तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना, ते म्हणतं काय नाटक लावला, जर्शीच्या गोठ्यात होतो 6 महिने बघत नव्हती. विनोद सोडा, सारखं बघत होतं तेव्हा महत्त्व कळलं नाही, लिटरच्या लिटर दूध पेत होतं तेव्हा महत्त्व कळलं नाही, सारखं बोलत होतं तेव्हा कळलं नाही. आता एकदा बोला, एवढं ऐका, एकदा बघा, हे नंतर कळतं. तसं सारखा भेटून होता देव तेव्हा महत्त्व कळलं नाही, आता देई भेटी एक वेळा. हा, हे शब्द त्यासाठी. कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. पश्चाताप झाला. राधेला जंगलात एकटी फिरते, पश्चातापानं रडू लागली. क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासिती बेर लगाई. असा काय अपराध केला देवा, मला एकटीला सोडून गेला. कायम कलीलेवानी, कायम कलीलेवानी, कायम कलीलेवानी, कायम कलीलेवानी, कायम रडू लागली राधा. पश्चाताप झाला. काय मोकलेले वनी, सावजानी वेढिले. इथे 2 शब्द महत्त्वाचे आहे, सावज आणि वन. आपल्याला वेळ नाही, पण नवीन कीर्तनकारांनी वेळ शिल्लक राहिल्यास याचा विस्तार करणे. भरपूर आहे वेळ नाही. नाही, आपली 8ची बोली आहे ते काय 15च मिनिट आहेत. काय म्हटलं भाऊ? घड्याळीकडे बघतात नाही म्हटलं कधी. तुम्हाला आहे का? नाही ना, ते पुढं आहे ना रे, ते सगळी व्यवस्था केली. ते काय ते कायसाठी लावलं? बुवानी शुद्धीवर राहावं. मागे मागे असं? अरे काय खोटं बोलताय तुम्ही काय? बरं बरं, 1 तास मागाय. काय मोकलेले वनी. इथे वन, बरं का रोहिदास, वन विषयाचं घ्यायचं आणि सावज म्हणजे काम क्रोधाधिक विकार घ्यायचे. आता याच्यावर वाढवत बसा. याला आधार काय? जे तो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, चुकावणी आला पाळी सद्वासनेच्या. ही माऊलीची ओवी, हा त्याचा आधार. विषयाची मोठ झाडी म्हणजे वन विषयाचं, आणि हिंस्त्र पशु कोणते? काम क्रोधाची साकडी. हे म्हणून विषय आता त्याच्यावर वाढवताना तुम्हाला सांगून ठेवतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि याच्यावर ते सांगायचं मी लिहून दिलेलं. आता प्रश्न पडतो, याचं कीर्तन झाल्यावर माझं झालं की लोक म्हणतात रोहिदास महाराजाकडे शिकले वाटे टोक महाराज. पंचविषय शब्द येतो.
शब्दे तो मृगविंदिला गजपते स्पर्शे सुखे भाविला रूपे जाण पतंग भृंगई तसा गंधेच संतोषला मी नाही रस सेविता मधुरही प्राणासी पावे बळे अहो पाचाई विषयासी सेविती त्याची गती ना कळे. हे 5 कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंच भीरेव पंच एकम प्रमादिस कथम न हन्यते यस्येवेते पंच भीरेव पंच. हे संस्कृतमध्ये पण अर्थ तोच. आता हिंदीतलं सांगतो एक. अली पतंग मृग मेन गज जलत एकई आच तुलसी उनकी कौन गती जिनके पिछे 5. हे 5 विषय म्हणजे हे वन विषयाची मोठ झाडी आणि त्याच्यामधले हिंस्त्र पशु सावज म्हणजे काम क्रोध. माझी काम क्रोधाची साखळी. हे परमार्थाचे विरोधक आहे. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशेणो महापापमा विद्यनम इह वैरिणम. मग काय मोकलिले वणी वनात एकटीला सोडून गेल्यामुळे काम क्रोधाधिक हिंस्त्र पशुनी घेराव घातला. सावजानी वेढीले रडत होती राधा रडत होती तर 7:45 तिला एक सखी भेटलीच. का रडतेस राधे? काही करू नका. माझं बरोबर मला तीच भीती वाटते मध्येच उचललं तर आमची मजा जाते निघून. बरोबर तयारीत राहा. हो ना, ते असं होतंय ना. व्याख्यान व्हायच्या आधी उचललं प्रमाण की ते सगळ्याची सगळी मजा. एवढी बिल्डिंग बांधायची की एक वीट काढून ढासळून द्यायची असं होते ते. तिथंच पाहिजे ते. गवंडी वीट ठेवतो तितकं फिट पाहिजे. मी कधी सांगत नाही दुसऱ्या चरणात, आयुष्यात नाही सांगितलं मी कधी. ते तुम्ही ओळखायचं. पण तिथं येऊ द्या मला भीती वाटते ते नवीन. का रडतेस राधे? देव गेला ग. देव गेला? हा. कधी गेला? अरे कधी गेला म्हणून काय विचारतेस? इथपर्यंत माग होता. येथवारी होता संग येथवारी होता संग येथवारी होता संग येथवारी होता संग देव गेला. कधी गेला? अगं कधी गेला कशाला विचारतेस? इथपर्यंत होता. इथवरी होता संग अंगे अंग लपविले. झालं काय नेमकं? काही नाही. मी पुढं जात होती. मला वाटलं येईल माझ्या मागं. थांब राधे. मी थांबली नाही. शेवटी देव म्हणाला नको थांबू. एकदा मागं वळून बघ. पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला. बरोबर करू सगळे. आता बरोबर करू. आता काय 5-10 मिनटं आपलेच आहे. सर्वांनी एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. शाबास.
एका तालात विठोबा रखुमाई जय रखुमाई एक बाबा थांबा बाबा थांबा एक टाळी एक एक टाळी हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पंढरीनाथ भगवान की जय कुंडली कवरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुजोग महाराज की जय पा आज काल्याचं कीर्तन आहे. कोणीही उठून जाऊ नका. अजून वेळेतलेच 5 मिनिट शिल्लक आहे. आरती झाल्याशिवाय उठून गेला तर आपण पांडुरंगाचा आणि माऊलीचा अपमान केल्यासारखं होत आहे. असं करू नका. कोणी चारतोंड गेले असेल तर काही जाऊ द्या, पण तुम्ही थांबा. गोपाल काला त्यानिमित्ताने हे कीर्तन आहे. सर्वांनाच चरित्र पाठ आहे. एकाच मिनिटात सांगतो. कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला, गोकुळात प्रगट झाला, खूप खोड्या करू लागला, गोकुळ वैतागलं, यशोदेकडे तक्रारी आल्या, नाईलाज झाल्यावर कांबळ्यान काठी देऊन गाई मागं रानात पाठवला. आता काही राहिलं का? तुम्ही विश्वास ठेवा ना. सांगितलं शिदोऱ्या आणणारे, प्रत्येकाने शिदोऱ्या आणल्या. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, आणि सर्वांच्या मध्यभागी उभं राहून काला वाटू लागले. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य. बेब्रद्वेनुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणौ मसून कवलं पलाण्यङ्गुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासय नर्भिसोय स्वर्गलोके मिच्छन्ति बुभुजे यज्ञ भुग्बालकेली. कुंडली ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता तर विश्वास आहे ना माझ्यावर? 2 मिनिटात आणलं का जाग्यावर? सर्वांच्या मध्यभागी काला वाटतात. आता जय विठ्ठल होईल, काल्याचा अभंग होईल. खिरापतीचा पाठ आहे का? ते काढा ना, क्षीरसागरीचे. खिरापतीचा होईल, कारण द्वादशी आहे ना रे भाऊ. ही परंपरा आहे इथली. आपण जर डावलली तर पुढचे बुवा तसं नाही करणार. मग जशी आहे चालू तशी ठेवायची खिरापतीचं. मग आरती होईल. आरतीला कोणी उठायचं नाही. मी सांगतो तसं तसं होईल. आजच्या दिवस फ्रूटवाला मी आहे ना. अध्यक्ष महोदय 2 तासाकरता बस. मजा आहे त्या. खेळी मेळी गदा रोळी आनंदे. त्यांचंही आपल्यावर प्रेम आहे. हे प्रेमापोटीचं बोलणं आहे बस.
झालेली सेवा प्रभुचरणी समर्पण याच्यात जेवढं बरोबर असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शिकवलेल्या गुरुवर यांचं आहे. चुकीचं असेल ते आमच्या बुद्धीचे दोष आहे. बरोबर तेवढंच ग्रहण करा आणि चुकीचं आमच्याकडे द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. सिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मेवरी, होतो तिघाचे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून रडे. विद्याधारा तुई बाई जागो परा, तुम्ही वारे दोये करे बसरोने. तुका म्हणे हाती ठोका अधिका उणे ने दिये का, तुम्ही वारे दोये कडे मुख पसरोने. कंठी धरला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरघळ. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बोलिलेले कुरे वेडे वाकुळे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार. आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पेकिंग करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. झाले समाधान तुमचे धरिले चरण. आता उठावेसे मना येत नाही नारायणा. सुरवाडिकपणे ते सापडले केने. आता उठावेसे मना येत नाही नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग. आता उठावेसे मना येत नाही नारायणा. करोनी आरती आता वाढू श्रीपती. आजी पुरले नवस धन्य काळा दिवस. पहा पहावो सर्वा पुण्यवंत तुम्ही बाळा. आजी पुरले नवस धन्य काळा दिवस. तुका बाई टाळी उभा सन्निध जवळी. पुरले प्रेमाचा प्रेम आरती गोविंदाची धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना. वाडा प्रौढाणी मोठा वाळती परमान. धन्य धन्य ते लोचना नित्य करते. नाम म्हणे केशवाची करोनी राहिनो तनसे. धन्य धन्य ते लोचना अवलोकना. क्षीरसागरीचे क्षीरसागरीचे नावडे सुख ते क्षीरापती देखत आला. कवळ कवळ पाहा हो मुख पसरून धावितो देव. एकादशी देव जागरा आला. क्षीरापतीला टोकत आला. कवळ कवळ पाहा हो मुख पसरून धाविती देव. द्वादशी क्षीरापती ऐकून गोष्टी आवडी देत असे मिठी. कवळ कवळ पहा हो मुख पसरून धावत. क्षीरापती झालिता वैष्णवामुखी तेणे मुखे देव होते सुखी. कवळ पहा हो मुख पसरून धावत. क्षीरापती सेवितानंदो स्वानंदे बुलला नाचे गोविंदो. कवळ पहा हो मुख पसरून धावती देव. क्षीरापती सेविता वैष्णवाला हो मुखा माझे मुख धावित देवो. कवळ पहा हो मुख पसरून धावती देव. क्षीरापतीचा जनार्दन मुखी काय होते सुखी. कवळ पहा हो मुख पसरून धावती.